माझं नाव दिग्विजय दिलीप निळेकर आहे। मी लतीफपूर बेचिराग तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड इथे माझी शेती आहे। आम्ही 3000 केळीचे झाडं या ठिकाणी लागवड केली होती। त्या 3000 झाडांवरती आतापर्यंत 2-2.5 लाख रुपये खर्च झालेला आहे। आता या ठिकाणी केळीला फळ लागायची आणि त्याचा आता घड पडायचा वेळ आलेला आहे। मात्र या वेळेला आम्हाला पाणी कमी पडत असल्यामुळे या झाडांची नासधूस होत आहे। या झाडांचं हे सगळे झाडं वाळून जात आहेत। झाडं बऱ्याचदा दंड्यातून वाळून कोलमडून पडत आहेत। याच्यामुळे आमचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे। ज्या केळीचे आम्हाला किमान 5 लाख रुपये तरी व्हायचे तेवढेही पैसे होतील की नाही अशी आता आम्हाला शंका वाटत आहे। उन्हाचा खूप जास्त फटका बसला, ह्याला पाणी कमी पडतं आहे आम्हाला। त्याच्यानंतर लाईट बरोबर चालत नसल्यामुळं त्याच्यात अजून अडचण येते की आम्हाला वेळेवर पाणी देता येत नाही। ह्याला आता काही खतांची वगैरे व्यवस्थापन करायचं आहे, ते खतंसुद्धा आम्हाला सोडता येत नाही आहेत। आणि आपण बघू शकता की शेतामध्ये झाडाचे पानं कशा प्रकारे वाळलेले आहेत, दंडे कोलमडून पडत आहेत, केळीचे पूर्ण झाडच्या झाड बऱ्याचदा कोसळून पडत आहे। उन्हामुळं जेवढं ह्या सगळ्या गोष्टी उन्हामुळं येत आहेत आणि उन्हामुळं ह्या सगळ्या गोष्टीचं आमच्या केळीच्या पिकाचं एवढं मोठं नुकसान होत आहे। हे सगळं करपाकरपी सगळी उन्हामुळं होती आहे। आणि या उन्हाची तीव्रता लक्षात घेता व शेतकऱ्याचं होणारं नुकसान लक्षात घेता याच्यासाठी शेतकऱ्याला काही ना काही नुकसान भरपाई द्यावी अशी माझी शासनाला विनंती आहे।